of the MMIT. Okay, so here we are from an organization named IEEE Eureka. Okay, so the slogan we have is that unleashing your superpower. What? Unleashing your superpower. Sorry, that's knowledge. Okay, so because this superpower ह्याला highlight केले. Can you guess मी असं का केले? PPT मध्ये दिसत आहे. Superpower कोणाला असते? याच्यामध्ये कोणाला दिसते? प्रकृती, okay, development. That is our knowledge. That is our superpower. So, as Hanumanji has the power of the strength, we have the power of the superpower. That is knowledge. Okay. Second, English मध्ये किंवा हिंदी मध्ये exam मी सांगतो. Okay. The problem is. So let's move further. So this is my content. Okay. So कोणी हा ओळखता हा कोण आहे? Team introduction. So myself Adesh Sonone. Okay, I am from the MMIT. Right now I am a third year engineering student. So precisely I have chosen my domain that is within the computer science. Okay, so this is my team members and as I am the team leader of this team. So with this Samruddhi Bore, team number first, Pratiksha Kumar, team number 2, and Pranav Jagpuri. Okay, so team number 3. So let's move further. सर्वांना आयडिया आल्याचं की मी IEEE साठी आले. मी सेक्टर तुम्हाला सांगितलं की काय असतं. IEEE stands for Institute of Electrical and Electronic Engineers. Okay, so what it does, we should know that what it does. Okay, so it's like a huge team of engineers, scientists, students all over the world who want to make cool things like robots, computers, and better internet. Okay, second one is smartphones are still. Okay, so तुम्हाला सांगेल की smartphones चे आणि कोणते phones होते. काय ब्रेक होता विशेष बॉईज किंवा गर्ल्स टीम्स मध्ये येऊन आपण एक टॉपिक काढतो. त्याचप्रमाणे सायंटिस्ट आणि इंजिनियर्स ग्रुप्स मध्ये येतात. ते त्यांचे इनोव्हेशन्स म्हणजे माहिती इनोव्हेशन्स नाही त्याचे जे रिसर्च केलेले वगैरे. सो त्यांनी जे रिसर्च केलेली नवीन पब्लिश केलेले नवीन आयडियाज केले प्रोजेक्ट्स बनवले ते त्यांचं थिंक करते. त्याच्या थिंकिंगमध्ये त्यांना आउटकम्स मिळतात. आउटकम्स मध्ये काय त्यांना वेगवेगळे आयडियाज मिळतात. ओके राईट, त्या आयडियाजमध्ये ते काय करतात डेव्हलपमेंट. ऑब्वियसली आपल्याला एकदा कळलं की हा बाबा त्याचं असं करायचंय. IEEE Eureka is a fun and exciting program that helps the college students to teach science and technology. College students teach the science and technology to school students. आता जसं आम्ही IEEE Eureka त्याच्या आमच्या सेक्शन मधून आलो, त्या प्रोग्रामच्या ऑर्गनायझेशनच्या मधून आलो. आम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहे आणि आम्ही टेक्नॉलॉजी एक्सप्लेन करणार. कोणाला? तुम्ही प्रायमरी स्टुडंट्स. ते काय सारखे अजून जे प्रायमरी लाईक 10, 9 and 8 चे स्टुडंट्स आहेत त्यांना एक्सप्लेन करेल. ओके, सो तुम्हाला समजलं की ते काय आहे. सो आता मला कोणी हा क्वेश्चन ग्राफिकल फॉर्म मध्ये बारच्या फॉर्म मध्ये कोणी मला सांगू शकतो याला किती टाइम लागेल? किती का बार असतात असे बार असतात पाय डायग्राम चार्ट आणते होते या क्वेश्चनला किती टाइम लागेल तुम्ही सांगू शकता?
solve, we will consume more time and lot of the stress, right? So आपली कंडिशन कशी करणार? तू म्हणताय मम्मी काय झालंय, काहीच समजत नाही. ऑब्विसली जर एवढा मोठा प्रॉब्लेम असेल आणि त्याला कमी टाइम मध्ये एक्झिक्यूट करायचं असेल, आपली सिच्युएशन अशीच राहते. टेक्नॉलॉजी तशी एडव्हान्स नाही केली. शब्दापासून तुम्हाला थोडंसं आयडिया द्यायचं की तो काय सांगू शकतो. सो व्हिज्युअलायझेशन. सो लेट्स सी आपल्याला जर आपण टेक्नॉलॉजी वापरतो आपल्याला या फॉर्ममध्ये मिळेल. आता मला सांगा हा फॉर्म समजायला इझी आहे का? येस येस. ओके. सो आपला आउटकम काय राहील? कंझ्युम लेस टाइम. आपल्याला कमी टाइम लागेल. 9 मिनिटाचं काम 1 मिनिटामध्ये होतं. कमी टाइम लागेल. इझी टू अंडरस्टँड. पटपट समजेल आणि लवकर समजेल. आपला जे असेल ते पटपट करा. सो फास्ट वर्क लाईक टेक्नॉलॉजी इज रिअली क्रेझी मॅन. आणि तो माणसं दारा म्हणतो काय टेक्नॉलॉजी फॉर ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग. सो आपण टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग वापरतो. जर आपण टेक्नॉलॉजी वापरली आपल्याला आउटकम्स काय मिळतील, त्याचा फायदा काय होईल टेक्नॉलॉजीचा ॲग्रिकल्चरमध्ये. First, we understand what is precision farming. Precision farming is an agricultural approach that uses technology to manage, monitor soil and crop conditions to optimize uses of water, fertilizer, pesticides. The precision farming ही अशी टेक्नॉलॉजी की आपण फर्टिलायझर, वॉटर याचा अनुकूल यूज करू शकतो. कारण आपल्या इकडे ट्रॅडिशनल का जास्त फोकस आहे. आपल्या इकडे प्रिसिजन फार्मिंग करत नाही विलेजच्या साईडला. तर मग याचा आपण यूज करून शेतीमध्ये जास्त प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करू शकतो. पण आपल्या लॅबमध्ये सुद्धा आपण लोकेशन करतो तेव्हा आपण जीपीएसचा यूज करतो. तर आपण भरपूर जणांना माहिती असतं की जीपीएसचा यूज आपण फार्मिंगमध्ये पण करू शकतो. तर आपण जीपीएसचा यूज फार्मिंगमध्ये टेक्नॉलॉजी बघितल्या. फर्स्ट टेक्नॉलॉजी कोणती बघितली आपण? जीपीएस. ओके. जीपीएस. सेकंड ड्रोन. ओके. थर्ड आणि लास्ट स्मार्ट सेन्सर. ओके. समृद्धी बोले आणि आय फ्रॉम कॉर्डिनेट कॉम्प्युटर इंजिनिअरिंग फ्रॉम एमआयटी कॉलेज. तर मी तुम्हाला आता इनोव्हेटिव्ह इरिगेशन सिस्टीम्सबद्दल सांगते. मग तुम्हाला बरेच जणांचे पिक सेटअप केलेले असतात ना, मग तुम्हाला इरिगेशन माहिती काय असतं?
माहिती का शिवाजी महाराजांमध्ये मला जायचे उत्तरला जायचे दक्षिणेकडे जायचे आणि 8-8 महिने 10-10 महिने जायचे ठीक आहे जेव्हा लागतं माणसाला ऑफकोर्स ती मोठी सेना त्यांच्याकडे होती कसं घेऊन जात असतं गडावरून निघायचे शाळेपर्यंत निघून जायचे चालत वड्यावर कसं जेवायचं जात असतं बघायचं असेल पण जेवायच्या सोबत घेऊन जात असतं ना तर ते तिकीट कसं असतं 8-8 महिने 10-10 महिने कोणी विचार करायला पॉईंट आहे तेव्हा करायचे असताना आपण करतो मोठ्या प्रमाणात करतो किंवा फूड प्रोसेसिंग ठीक आहे फूड प्रोसेसिंगमध्ये आपण सगळे शेतकरी करायचं नसलं तरी सगळ्यांना माहिती चांगले पीक करायचे लोणचं माहिती सगळ्यांना आपल्या लोणचं बनवली तर काय वाटते लोणचं चांगलं ठीक आहे बीट आणि ते बीट का लागतात नक्की प्रिझर्वेटिव्ह पॅकेजिंग रेड बटन सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रान्सपोर्ट वगैरे आजकाल सगळ्या गावांमध्ये एवढ्या मोठे ट्रान्सपोर्ट इम्पॉर्टंट फूड जास्त काही फूड सेफर होते त्याशिवाय काम नाही करत So mirror height, okay? So Siberian geeks and okay. So women empowerment. Okay, आमचं topic होता women empowerment. So does anyone knows what is women empowerment? Okay. I don't know the way. Okay. So women empowerment means आधीच्या टाइमला काय असायचं फक्त मुलं स्कूल्स मध्ये जायचे. मुलींना अलाउड नसायचं. Okay. This topic is especially for girls. Okay. So but नंतर आता काय? आता women empowerment हो boys पण and girls पण equality opportunity. So this comes under the women empowerment. So we have one topic, we have one form that is security, safeness. हे आम्ही डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे वुमेन साठी. सो ते तुम्हाला जसं की डिफेन्स चे असतात ना ते सांगेल. आपल्याला माहिती आताच्या टायमाला सगळ्या गोष्टी खूप खतरनाक चालल्या वाईट घडत चालले. सो मी थोडंसं एक व्हॉलेंटियर घेईन एक स्टुडंट कोणी येईल with power. With power. With power. आणि त्यानंतर असं मारला तर तू नंतर इथून ये असं ओके हां college, that is MMIT, that is Marathwada Intermodal Institute of Technology. So you might be familiar or you might have been heard about it. So second year, ऐकलेलं आहे MMIT? First of all, a very warm welcome to one and all present here in this session. So seems like everybody is excited. Everyone seems to have some kind of different knowledge. Second, असं वाटत असेल ना की यार
getting very this is our first stage. This is IEEE Eureka. So our slogan is unleashing your superpower. What is our super? That is knowledge. Okay. कोणी मला सांगू शकतो सुपर पॉवर हा शब्द मी या पीपीटी मध्ये का टाकला? त्याचं उत्तर त्या पीपीटी मध्येच आहे. तर सांगू शकतो सुपर पॉवर. Who is the person who defines the super power? So हनुमानची सगळ्यात मोठी पॉवर जी असते त्याची स्ट्रेंथ. पण तिथं हनुमानची पॉवर झाली. But what about us? What about we humans? So we also have a superpower. That is knowledge. आता आपण जे शिकतोय काय करतोय? Knowledge grab करतोय. पण जे काय शिकतोय? Knowledge grab करतोय. That is our superpower. We humans define a extraordinary, extra brilliance and a superpower. That is our what is it? सारे शब्द बोलून तो विज्ञान, शास्त्र, ज्ञान, परिज्ञान. Here we have the superpower. That is what I want to आम्ही आर्टिकली करणार आहोत. आर्टिकली उभे करणार आहोत. पण सेकंड क्वेश्चन क्रिएट झाला असेल की आर्टिकली उभे का व्हॉट इज रियल मीन्स. IEEE stands for the Institute of Electrical and Electronics Engineering. What it stands for? Right, the institute. It is a team of engineers, scientists, and students. Okay, so जगामध्ये वेगवेगळे engineers असतात, students असतात, scientists असतात. IEEE ही global organization. Global म्हणजे all over the world, on the planet. Okay, so it works around all the planet. So what it does? The college students in science and technology, the school students in both the cities and villages. So we are from the IEEE Eureka organization. आम्ही जसं आपण तुम्हाला आम्ही जसं सांगायला एक तास लेक्चर दिलं की टेक्नॉलॉजी काय असते, कोणती स्ट्रीम्स चूज करायला इम्पॉर्टन्स सांगणं हे IEEE Eurekaचं मोटिवेट. सो लेट्स सी व्हॉट इट सेज. सो सगळे माझ्या बरोबर रीड करतील. ओके, IEEE Eureka is a fun and exciting program. That helps the college students teach the science and technology. To school students in both the cities and villages. So that is काय काही समजत नाही. इतर वेगळ्या जगात अटकून गेले. मला पुढे जायला काय कळतच नाही. So does anyone know this one? You should use the technology to make the three things, that is video games, animations and movies. Second आवडतं video games. Second आवडतं cartoons. Second movies आवडतं. So इथं आपल्याकडे एक character आहे. पप्पाकडे पप्पाच्या गावात So पप्पा एक शेतकरी असतात. आता पप्पा शेतीचं काळ आहे, आपल्याकडे सगळे पण आपल्याकडे आलं कुठून? आपल्याकडे शेती आहे. आपल्याकडे काय? शेती आहे. किती एकर आहे? 100 एकर आहे. आपल्याकडे किती एकर आहे? किती एकर? खूप सारे 100 एकर. पैसा होईल, पैसा. I am from Democratic College. So next is critical farming technique. First we understand what is precision farming. Precision farming is an agriculture approach that uses technology to manage, monitor soil and crop conditions to optimize uses of water, fertilization, pesticide, etc. So the main goal of precision farming is to reduce the environment so everyone knows what. Yes. Okay. So drone technology is scientific over the field in agriculture. So this technology is very useful for farmers to detect
machine guided by robots to plant seed exact location. So this technology is very useful for farm work. So first technology आपण कुठली शिकलो? GPS. Second, third, sensor, smart sensor. Okay, so next slide is decentralized irrigation. So do you know what is irrigation? Irrigation माहिती आहे का? Area of your own farm. आता तुझी शेती आहे, तर तुझ्या गावी त्याला पाणी वगैरे देत असतील झाडांना टाईम नाही पडत. मग त्या शेतीला आपण irrigation म्हणतो. तर तो illegal असेल. So now do you understand what is irrigation? So it is an artificial means for watering the plant. Okay. Now here are some examples of innovative irrigation systems. So the first example is drip irrigation. So can you see this picture? Yes. You might have seen this in the farm. Yes. म्हणजे शेतामध्ये असे long tubes असतात, ज्याला small holes असतात आणि त्यातनं पाणी जे ते roots मध्ये जातं आहे. तर त्या technique ला आपण drip irrigation म्हणतो. इथे बघू शकता तुम्ही long tubes आहेत, त्याच्यामध्ये hole आहेत आणि water direct त्यांच्या roots ला जातं. So the process of applying water to roots of plant is called as drip irrigation. Now first technique is drip irrigation and second technique is sprinkler irrigation. आता झाडाला पाणी जास्त कोणत्या फॉर्ममध्ये भेटतं? रेनच्या फॉर्ममध्ये भेटतं. पाऊस पडला की झाडाला पाणी मिळतं. तर त्यालाच आपण sprinkler irrigation म्हणतो. You might see Salt आणि ऑइल हा प्रिझर्वेटिव्ह असतो हा लांब काय ते तर ठीक आहे. फूड प्रोसेसिंग इज वेन वी टेक रॉ ingredients, fruits, vegetables, meat, grains, sweet and turn them into food products that we can eat or store for that. It's the improvement you will develop a technology that will be the compatible for the humankind, mankind and for the nature also. Yes? Yes! Okay, so इकडे सगळ्यांना कळालं टेक्नॉलॉजी. So आता please काय ते सायकल पण म्हणतो ना? Saifon mode. Okay, that's right, correct. Okay, so that is what the martial arts. So here I am to teach you martial arts. बद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देईल. So तुम्हाला काय असेल लाईक नाही का वेब ऑनलाईन ऑफलाईन रिसोर्सेस असतील जिथे तुम्ही ते शिकू शकता. ओके, सो मी तुम्हाला सांगेन. सो आय नीड वन इनिशियल पोझिशन पासून मिड पोझिशन मध्ये लाईक हा माझा दुसरा. ओके, सो on the right side. Okay, on the right side, on the back side, left from front and the bend and bend and just my head like this. And हे boxing मध्ये असं काय bend त्याला असं close ठेवायचं. Okay, so like get it? Okay, हा म्हणजे हे असतं तुमचं जे म्हणतं ना श्वास घ्यायचं. ओके, आणि हे गेलं ऐसा in like me. I will sleep. Hello, Anjan. Sleep. And hello, Anjan. Grow. Okay. So we are going. The lower abdomen. The abdominal muscle, right? The abdominal muscle. We are going to six pack.
झालं आपल्याला अजून एक दिस इज व्हॉट स्लीप अँड दिस इज सॉरी व्हॉट इज दॅट इज रोल अँड दिस इज व्हॉट ब्रीथ. आता हा ब्रीथ जो आहे ना कुठे येईल हा इथे. So do you know this is हा सगळ्यात नाजूक अजून एक पार्ट असतो. तिथे जर फटका पडला कोणी मारून मी सगळ्यात आधी हे सांगतो ताकदवर वही इंसान होता है जो अपनी ताकत को वाया ना या जाया ना जाए. They are all the technological advancements. So these are built by the engineers, scientists, or other people. So this is the committee that brings these people together. So you got the idea of IEEE committee, right? Now what does IEEE committee do? So they bring people together. That is the first point. Then they also make things easier for them to understand, and they also encourage new innovations. It's for using the technology or doing technological innovation. The next point is importance of IT. So what is the main importance of IT? So IT, you use tools, right? So that we can use the technology or other logical reasoning theories. Like this. Next slide. You are continuously like, what is this? I'm not understanding these many lines. How will I solve it now? So the next slide shows the pie chart of that question. So this is the pie chart. Now the pie chart seems so interesting. It is easier to understand. Like you can even understand it very simply. If you read those lines, 8 to 9 lines, you will be like frustrated. I can't solve it. You will just give up on spot. But if you analyze this pie chart, if you can get the answers so much better. So these are all the elements in the technologies. So the outcome. So the main goal of physical farming is to increase the environmental sustainability, increase the productivity, and reduce the income inequality. So, increasing the productivity we have. So, physical farming is useful for farmers to collect the data and make decisions about how to increase our productivity. First technique is smart sensors. Smart sensors. The image that will be present the use of smart sensors. Smart sensors used to make farmer decisions to fertilization and irrigation. Different types of smart sensors we use soil sensor, nutrient sensor, pH sensor, weather sensor, etc. Next it is
GPS technology. GPS means global coordination system. GPS technology is something that know the exact position in the field. So it is helpful for farmers to so this technology is useful for farmers. For this drone is having find over their field and take picture. And this picture provides a clear image of the crops and it is really useful for farmers for this special machine. So these are the image. These images are special machine first in agriculture robot and second is machine leader. So this technology is useful to farmers to harvesting, sorting, etc. And they also reduce the chemical usage. So we learn four technology. First is smart sensor. Second, system. Yes, drone belong. Second, third, robots. Okay, good. Fourth, machines. So next slide, which is in India, this major sector is agriculture. So what are the irrigation systems that are used in agriculture? So firstly, what is irrigation? Correct. So irrigation is supplying water to plants, but it also includes artificially supplying water to plants. Because plants get water in the form of rain. But innovative irrigation are the new and smart ways for supplying water artificially. And it also saves water and it also helps crops to grow better. So innovative irrigation system supplies water to the plants and it not only supplies water, it also supplies nutrients to the plants. And the water that we get is from the lakes, tube wells, canals or other things that are available in the villages. So we will be learning some new innovative systems. Now here are some examples of innovative irrigation system. First is drip irrigation. You can see here in the picture that there is a long tube and on that some small holes are embedded. And the water from that holes goes directly at the roots of the crops. So this is called as drip irrigation because it provides drip by drip water to the roots of the plants. So first technique is drip irrigation. And the second technique is sprinkler irrigation. So majorly plants get water in the form of rain. And this rain is nothing but the sprinkler irrigation. Means it provides rain in the form of sprinkles. नाही म्हणजे एक्झाम्पल देते की रेन जस्ट मेजर पार्ट ऑफ द क्रॉप कव्हर करते आणि ती काय करते की प्लांट्सला म्हणजे असं स्प्रिंकलच्या फॉर्ममध्ये इरिगेशन देते. तर तुम्ही ते रेनचं लॉजिक याच्यामध्ये लावू शकता. स्प्रिंकलर मध्ये आपण एक नॉझल देतो. मीन्स वी टेक अ नॉझल अँड ऑन दॅट several holes are embedded on all the sides and it keeps on rotating. So when water comes out of it, it will be spread all over the plants in the form of rain. So it is quite similar to rain, but it is supplied artificially from the hose or tube well. Rain itself, we can understand that we use several smart technologies. Like we make use of sensors. Then we can also make use of weather forecasting for watering the plants. You might have seen that some plants require more water and some require less water. So in this we make use of sensors. So sensor detect the motion, also detect the nutrient needs of the plant. So by understanding the sensors of any particular part of the plant, you detect the movement of water in the plants. Then there are several nutrient requirements. And based on that, we provide suggestions to the farmer on what process to do or how to implement that technology in farming. So this is the smart irrigation system. Now let's see solar power irrigation. So from the word solar, what comes into your mind? So sun comes in, right? So the solar energy is a major form of energy that we use. We human also use solar energy. And for plants, solar energy is a major source of energy. So we make use of this solar energy to draw water from the wells. We can supply that water to the plants. So if you visit any villages, then there is some central supply. Or everything is not available on regular basis. Then we have to sort it, then we have to pack it, and we should make it room for transportation and food. Very good. So, as my mother said, so first of all, food costing and then food products that we can eat and that we can consume. So, it's the way of making food simple, tastier, and easier to use. That is by taking all that. So, let's talk about the thing. Obviously, correctly, there is correcting very small from parliaments. When those and vegetables are there, it is very, very important issue. So, transport and storage, like our bathroom, that is the vegetables are there.
for the transport and storage. So, why do we need food processing? And doing legal, mechanical, yes, loans and marketing doctor. So, what substances enable that is a do you know? Oil. Yes. Some Yes. So, oil and salt and egg as preservative. Even though if we see packet of papers, we can see the gas, that nitrogen gas and it as a preservative agent. So, when food numbers to say So one of the most important points is the use of technologies right now for prep. But the future will be produced in the large extents, right? So here we have the question: can we use the technologies for the birds? So for the birds, have anyone seen the Robot 2.0 movie? Okay, so Pakshiraj and who is he? Anyone guess? Pakshiraj. Shafir Kumar, right? So what is his motive? So the birds from what? Internet. So that's the one of the most point. As right now in this generation we use the smartphones. As before that we were having the eras. So first about the era was about the connected landlines. Okay. So there after that we have the development. Okay. After that development we have the some like button mobile. Okay. So we were used to operate it by using the buttons. But right now it is printer. And further it will also that we use the screenless. Right. So this is what. So right now there is one technology, artificial intelligence, AI. So you must be familiar about AI, right? So it is one of the most greatest invention of the humankind, of the mankind, right? So can we use the artificial intelligence for this technology? Right? So I have a point. So using the technology, we can whether the world mankind communication. All coming speed and this communication. We have the right now artificial intelligence, which in the future some advanced technologies can develop which deals with these issues. Okay. In future, we can develop such technologies that can deal with these issues. Okay, because of the high bandwidth of the internet frequency, so birds get tired. Okay, that affects in their brain. Okay, it creates some kind of trauma in they tired. Okay, so using the artificial intelligence, we can. Okay, we think that artificial intelligence. Some of the you must have heard that artificial intelligence is grabbing our jobs. You must be heard about it, right? Software engineers और वो यार खाली पड़े artificial intelligence ने सबको replace कर दिया, okay? सबके वांदे हो गए, right? So that is one. So, but it is not true. Artificial intelligence is for the development. If you have no idea about a specific particular topic, the artificial intelligence can help you to get that thing, to grab. So it will be easier. It will be easy to us to grab that knowledge, that technology, right? That is what the main purpose of the what? I can't get it. Once again, artificial intelligence. Right. So let's move further. Okay. So आपको समझना है? first one is Android, second one is agricultural drone, and third one is VR, which is also known as visualization intelligence. Yes. Correct. Very good. My name is Akhtar Sabe. I'm from 9th standard. The inventor of light bulb is Thomas Alva Edison. Yes. The answer is World Environment Day. Okay.
सांडून येतो जनी तोची तो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मदा नीती सोडू नको हो One and all present here today on the behalf of this IEEE Umbrella organization and the presentation, I, Adesh Tanawade, a student of the MMIT Prestige College, would like to present you the IEEE Umbrella presentation on the technologies for agriculture and the food processing. Okay, so our slogan is unleashing your superpower, that is knowledge. Superpower मी हा शब्द इथं टाकलेला आहे. पण मला सांगेल पीपीटी मध्ये सुपर पॉवर कोणाला असते? कोण? त्यांच्या बरोबरची कोणी असू शकता का? मग आपली पॉवर काय असेल? आपली जी पॉवर आहे ती नॉलेज, ज्ञान, शास्त्र, विज्ञान, परिज्ञान ही आपली शक्ती, आपली क्षमता आणि आपली पॉवर. तुम्ही विचार केला असेल की जेव्हा एरोप्लेन बनवला तुम्ही विचार केला की कोणी एरोप्लेन बनवू शकतो? नाही. मनुष्याने एक गोष्ट केली ना, सिद्धता दिली ना, साक्षात्कार मध्ये त्याला प्रस्तुत केला ना. आता बेटर इंटरनेट शब्द आला, तुम्हाला विचारायला असेल काय बेटर इंटरनेट? तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सगळ्यात आधी ना लँडलाईन होती, त्याच्या आधी पण एवढं पत्र असायची, ताम्रपत्र, हे पत्र, आणि मग त्यानंतर काय झालं? लँडलाईन फोन चालू. त्यामध्ये हे नाही का वायर वाले असायचे, त्यानंतर बटन वाले आले, नोकिया वाचला काहीतरी वेगळ्या प्रमाणे वाचायचं. त्यानंतर काय आले? आता स्मार्टफोन, स्क्रीन टच, बेटर इंटरनेट, त्याला म्हणतात. त्याला आता हे जे आलंय पूर्ण, ओके, जे पद्धतीमध्ये आलेलं आहे त्याला म्हणतात डेव्हलपमेंट. एका मागे एक छोटी गोष्ट केली, त्याने अजून विचार केला, मग त्याला एक वेगळ्या पद्धतीमध्ये आणलं, त्याला दुसरा एक केला, त्याला वेगळा पुन्हा एक अशा साक्षात्कार की विचार करणं थोडे वाटतं. पण त्याच्या मागं काय? सायन्स. त्याच्या मागं काय? आणि नॉलेज. ओके, त्याला म्हणायचं व्हॉट इज IEEE do? ओके, ब्रिंग्स द पीपल टुगेदर. ओके, चला पुढे जाऊया. एकच स्टार्टिंग जय भवानी बोल आणि पुढे चला. विशेष मग काय आता हा क्वेश्चन आहे, कॉम्प्लेक्स क्वेश्चन आहे. तर मला above given problem is complex to solve, will consume the more time and lot of stress. मार्वल युनिवर्स मध्ये आयर्न मॅन, रॉबर्ट डॉनी ज्युनियर म्हणजे टोनी स्टार्क हा सगळ्यात हुशार आहे. का हुशार आहे? तो सगळ्यात पुढे आहे, एकदम मूळ माणूस आहे, तो एकदम म्हणजे बोलणार म्हणा. पण काय आहे? त्याच्याकडे नॉलेज आहे, ज्ञान आहे. त्यामुळे तो काय म्हणतो? डोंट वरी. स्मार्ट मशीन. ओके, आणि फोर्थ रोबोट पण बघितला, ऍग्रिकल्चर रोबोट, आणि अजून स्मार्ट सेन्सर. Samruddhi Gore and I am from MMIT College and currently I am third year computer engineering student. So the topic that I will be explaining you today is innovative irrigation systems.
त्याच्यासाठी सांगशील त्याची माहिती घेतली तर तुम्ही स्वतः गावामध्ये राहूनच तुमच्या गावाचाही विकास करू शकता. म्हणजे इथे दिलेलं आहे ऍग्रिकल्चरल रिसर्च सायंटिस्ट, तर ते सॉइलची स्टडी करतात आणि तुमचे वडील वगैरे जे कोणी शेती करतात तर त्यांना बऱ्याचदा माहिती नसतं की ही सॉइल अशी आहे, त्याच्यावरती कुठलं प्लांट जास्त चांगलं ग्रो करेल. तर तुम्ही त्याचा अभ्यास करूनही त्यांना सांगू शकता स्वतः आणि तुमच्या गावाचाही विकास करू शकता. तर अशा पद्धतीने आपण टेक्नॉलॉजीचा यूज ऍग्रिकल्चर मध्ये करतो. तर तुम्हाला हे कळाले की आपण टेक्नॉलॉजी ऍग्रिकल्चर मध्ये कशी वापरतो. परत त्याच्यामध्ये खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण आहे, तर तुम्ही स्वतःमध्ये तुमच्या गावाचा विकास करू शकता. या विषयावरती माहिती घेऊ. काय आहे दिसतोय काय ना काय जग होता बोलवणी म्हणून जग ठीक आहे. फूड प्रोसेसिंग काय काय म्हणतो मराठी अरे माहित असेल ना एवढं काय ते हार्ड इंग्लिश फूड प्रोसेसिंग म्हणजे काय लोणचं सगळ्यांना माहिती ठीक आहे. तर लोणच्यामध्ये आई काय टाकते अजून काय मीठ टाकते जास्त काय टिकते लोणचं जास्त काय टिकते त्याच फूड प्रोसेसिंग. आता तुम्ही चिप्स टाकायला बघितलं असतं किती चिप्स असतं किती गॅस भरला असतं तुम्हाला माहिती ते काय असतं नायट्रोजन गॅस असतं जास्त काय टिकाऊ. दुसरं काय शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव कोण सांगणार एक जण बरोबर शिवाजी शहाजी राजे भोसले. शिवाजी राजे शहाजी राजे भोसले. तुम्हाला माहिती का शिवाजी महाराज मोहिमेवर जायचे दक्षिणेची मोहिमेवर गेले आदिलशाही संप्रदाय आग्र्याकडे गेले इंग्रजांचा साम्राज्य संप्रदाय 10 महिने सैन्यासोबत राहायला जायचे तेव्हा इथं लागतं बरोबर. आणि शत्रूच्या प्रदेशात गेल्यावरती आपल्याला खायला तिकडे बनवू शकतं पण कडधान्य असेल डाळी असेल गहू असेल तांदूळ असेल कोणाकडे कोटी यमुना गंगा आणि सरस्वती असं 3 पॉईंट नाव कोटी एवढी मोठी आहे कसं जात नसतं टॉपच त्या काळात वेगळी करतो. आज आपण टेक्नॉलॉजीमध्ये तर त्यासाठी आधी काय हवे अरे आपण सगळे गावाकडचे माणसं हार्वेस्टिंग कसं मला माहिती आहे ना तोडणी करतो कापणी करतो आपण सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर क्लिनिंग म्हणजे फळभाज्या जर असल्या क्लिनिंग महत्वाची. त्यानंतर कटिंग प्रिपेअरिंग फळभाज्यांसाठी. त्यानंतर कुकिंग प्रिझर्विंग खाण्यासाठी कुकिंग आणि प्रिझर्विंग तुम्हाला मी सांगितलं त्यांच्याचं उदाहरण चिप्सच्या पॅकेटचं उदाहरण दिलं. त्यानंतर पॅकेजिंग लई महत्वाचं आहे आजकाल कारण ट्रान्सपोर्ट करायचं असलं पॅकेजिंग इम्पॉर्टंट. तर त्यासाठी आपल्यासारख्या भागात जसे काही शेतकरी बांधव तिकडे ठीक आहे काही काय बरोबर ना धान्य वाया नाही गेलं त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे मेकिंग फूड जास्त काय टिकण्यासाठी करावं लागते फूड प्रोसेसिंग. मेक फूड सेफर इम्प्रूव्ह टेक्स्टचा विषय काय साधना असणार आणि इझियर टू ईट अँड यूज म्हणजे वापरासाठी चांगल्या वापरासाठी. एक वाक्य आहे सगळ्यांना बॉक्सिंग. तर तुम्हाला माहिती टायसन माहिती असेल ना ही वॉज द वर्ल्ड चॅम्पियन. आजपर्यंत हल्ला नाही बॉक्सिंग मध्ये. त्याच्या पण एक होता मोहम्मद अली तो वर्ल्ड चॅम्पियन होता त्याच्यानंतर तो कधीच हरला नाही. ओके हे होते टॉप बॉक्सिंग चॅम्पियन. ओके सो कोणाला माहिती आहे मेरी कॉम. येस आपल्या
देशातल्या मुलींमध्ये ती बॉक्सिंग चॅम्पियन आहे, वर्ल्ड चॅम्पियन आहे आता. मेरी कॉम ओके. सो आता समजा त्यांनी आलेले बॉक्सिंगचा एक छोटी टेक्निक केला, दॅट इज स्लिप रोल स्लिप अँड राईट. सो इट इज राईट. आणि दिस इज द फॉर्म. ओके. सो हा एक बेसिक फॉर्म आम्ही घेऊ आज तुम्ही सगळ्या मुलींसाठी आणि आम्ही आलो काय आता आला किती पंचवीस पोझिशन घेतात. ओके. सो सगळ्यांना आवडला सेशन? मुलींना एस्पेशली आवडला? मुलांना बाबांना? ओके. जॅपनीज मध्ये नाव असतात मावशीगिरी, इकोगिरी, हुता मावशीगिरी आणि मायागिरी. ओके. हे 4 फॉर्म्स असतात मेन वाले. पहिला फॉर्म जो आहे त्याला म्हणतात मावशीगिरी. त्यामध्ये स्टार्ट जस्ट आणि तो स्टिक जाते इथून लाईक एकदम इझी फॉर्म मध्ये. जस्ट तुम्ही इथून घेतात सपोर्ट बॅलेन्स, तुम्ही ती किक ह्याच्याने मारता. नंतर वाली येते हुदा मावशी अशा असतात. हुदा मावशी जाईल सर्कल करेल, क्लोज करून तुम्हाला आणि तिथून अबवर हेडवर मग इथं किंवा इथं किंवा इथं. आता दुसरी ती मायागिरी. आता मायागिरी कसं माहिती ही किती फायदा काय? ही किक एकतर इथून मारू शकतात, इथं मारू शकतात किंवा इथं मारू शकतात किंवा इथं. सो राईट की इथून किंवा इथून तुमची टॅच किंवा हे पोटरी पोटरी असते ना, म्हणजे टॅचच्या पुढे जे असते ना बोटांचं नावं तिथून मारू एकतर ती अशी किंवा ही ऐकता अशी. ओके. तर ही काय मायागिरी. तर त्या आधी होती हुता मावशीगिरी, त्याच्या आधी होती काय मावशीगिरी. ओके. अजून एक फायनल वाली की राऊंड किक म्हणजे इकोगिरीची राऊंड मध्ये शिवे इकोगिरी इझी मध्ये. ओके. सो त्यामध्ये पोझिशन. ओके. सगळे आयडिया आले आता कसे चालणार पंचेस कसे सगळ्या सेशन आवडला? सगळ्यांनी राडा केला? आम्ही राडा केला? ए 9 ए 10 ए अजून
म्हणजे आपण जे रिअल लाईफमध्ये करतो वगैरे शेतात गेल्यावर करतो असं वाटत नव्हतं की ह्या असं म्हणजे शिकवलं पण जाईल. मग इथं तुम्ही शिकवलं म्हणजे आम्हाला वाटलं चांगलं वाटलं ह्याचं पण एक फील्ड आहे म्हणून. आणि असं नाही वाटत की ही फील्ड असं कुठं नाही आहे, म्हणजे मला चांगली वाटली ही फील्ड. परत आम्ही तुम्हाला ते ड्रोन्सचं दाखवलं वगैरे तर ते नवीन वाटलं असेल. नवीन वाटलं आणि उपयोगी पण वाटलं. वुमन्स सेशनमध्ये शिकवलं म्हणजे वुमन्सला प्रोटेक्शनसाठी जे तुम्ही शिकवलं म्हणजे ते चांगलं वाटतं. थँक्यू सो मच MMIT स्टुडंट. खरंच तुम्ही सगळ्यांनी तुमच्या सगळ्या टीमला खरंच खूप छान आम्हाला गायडन्स दिलं टेक्नॉलॉजीबद्दल. आधी आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं ॲग्रिकल्चरबद्दल, बट तुम्ही तुमच्या सगळ्या टीमनी खरंच खूप आम्हाला छान एक्सप्लेनेशन दिलं. आणि आज या दादानी पण म्हणजे गर्ल्स एम्पॉवरमेंट ह्याच्याबद्दल पण खूप चांगलं गायडन्स दिलं. त्यांनी खूप काही एक स्टेप पण आम्हाला शिकवली की कसं काय काय करायचं. तर थँक्यू सो मच टू ऑल MMIT स्टुडंट्स. गुड आफ्टरनून एवरीवन, मेरा नाम सुशीला चौधरी है। मैं BBS इंटरनेशनल स्कूल से ये सेशन MMI टेक्नोलॉजी स्कूल से कॉलेज से किया था। तो इसमें मुझे ये समझ आए कि ये ड्रोन वगैरह है एंड फार्मिंग के बारे में एक्सप्लेन किया है, ह्यूमन सेफ्टी के बारे में एंड समथिंग दैट फूड प्रोसेसिंग वगैरह। माझे नाव उपासना दिलीप शिंदे. मी काही अभ्यासात गोसावी माध्यमिक विद्यालय वडगाव शिंदे या शाळेत इयत्ता 10वीमध्ये शिकते. खरं तर MIT कॉलेजच्या दिदी दादा आज आमच्या शाळेत आले आणि त्यांनी आम्हाला भरपूर काय सांगितले. शक्यतो शेती ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात येऊन त्यांनी आम्हाला एवढं सगळं सांगितलं की ज्यामुळं आम्ही आमच्या वडिलांना त्याची मदत करून म्हणजे आमच्या वडिलांचं उत्पन्न पण वाढवता येईल आणि त्यासोबत त्यांनी निसर्गाचं संरक्षण पण करता येईल. एवढ्या गोष्टी आम्ही म्हणजे आमच्या वडिलांना पण सांगू शकतो. आणि ही गोष्ट खूप चांगली आहे कारण आपण जेव्हा शेती करतो तेव्हा आपल्या निसर्गाची पण संवर्धन करण्याची खूप गरज आहे. आम्ही आत्तापर्यंत भरपूर असं काही शिकलो आहे की शेती करताना ना आपण भरपूर केमिकल वापरतो, त्याच्यामुळे शेतीची खूप हानी होते, त्यासोबत निसर्गाची पण हानी होते आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. आणि हा ऱ्हास होऊ नये आणि शेती कशी टिकवावी किंवा आपलं पण उत्पादन कसं वाढवावं, या जगालाही चांगलं चांगलं खाद्य कसं खाऊ द्यावं, तसं हे सगळे दिदींनी आम्हाला सांगितलं. म्हणजे एक शेतीचे सोपे प्रकार म्हणजे आपण शक्यतो गावात आम्ही कसं पाटे पाडून किंवा वाट करून झाडांना पाणी देतो, पण ह्या दादांनी आम्हाला स्प्रिंकल परत डिपिल हे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दिली. आणि दुसऱ्या दिदीने आम्हाला सांगितलं की आपण जेव्हा शेती करतो ना तेव्हा त्या शेतीचे प्रत्येक आपण जी वनस्पती असते त्याची आपल्याला एक सेन्सर असतो, त्याचा जर आपण वापर केला तर प्रत्येक वनस्पतीला किती पाणी पाहिजे, किती त्याला न्यूट्रियन्स पाहिजेत किंवा कोणते कोणते पोषक द्रव्य त्याला अजून पाहिजे हे आपल्याला कळतं. आणि आपण त्याप्रमाणे जर दिलं तर त्याची चांगल्या प्रकारे वाढ होते आणि त्यामुळे आपलं पण उत्पादन वाढतं आणि जगालाही चांगल्या गोष्टींची खाद्यपदार्थ मिळतात. अशा विविध गोष्टी आम्हाला सांगितल्या. त्याचबरोबर स्त्रियांचे संरक्षण, आता ह्या काळात स्त्रियांचं संरक्षण पण खूप मोठी गरज आहे, त्यामुळे यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली, मार्शल आर्टचे डाव शिकवले, अशा विविध गोष्टी केल्या. आणि मला एक गोष्ट खूप आवडली की ह्यांनी गावात येऊन एवढी मेहनत करून आम्हाला एवढं सगळं सांगितले का तर पर्यावरण वाचावं. आपण नेहमी झाडे तोडतो पण दुसऱ्यांचा विचार कधीही करत नाही, पण आपण ती झाडे दुसऱ्यांसाठी म्हणजे ती झाडे चांगली उगवावी, दुसऱ्यांसाठी चांगलं जेवण जावं, यासाठी ह्या दिदी दादांनी आम्हाला भरपूर गोष्टी सांगितल्या. त्याच्यातून आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कळाल्या ज्यामुळं आमच्या वडिलांचं पण उत्पादन वाढेल आणि लोकांना पण चांगले खाद्य खायला मिळतील. तसेच एका दादांनी आम्हाला सांगितलं जेव्हा आपल्याला कोणती पण गोष्ट टिकवायची असते त्याच्यावर फूड प्रोसेसिंग करावी लागते, ती गोष्ट खूप महत्त्वाची असते. कारण आम्हाला एक धडा होऊन गेला, त्या धड्यात आम्हाला सांगितलं होतं की भूगोलमध्ये मागच्या वर्षी की तुम्ही आहे ना जेव्हा तुम्ही एखादा अन्न करता किंवा एखादा घटक उगवता तेव्हा त्याचं जर आपण चांगलं त्याला पॅकेजिंग वगैरे केलं तर त्याची किंमत दुप्पट तिप्पट होते. त्याच्यात एक उदाहरण दिलं तर एक बाबा आणि त्यांचा मुलगा होता. बाबा खूप जुने होते आणि मुलगा आता जे शिकून आला होता म्हणजे तो इंजिनिअरिंगच होता. तर त्यांनीच सगळं त्यांच्या बाबांना सांगितलं आणि त्याचे 2-3% त्यांची म्हणजे जी शेतीतली उत्पादन होते त्यांची किंमत वाढली आणि त्याचसोबत ती उत्पादन पण एवढं चांगलं झालं की ज्यामुळे त्याची चव वाढली, त्या उत्पादनाची चव वाढली, परत ते उत्पादन खूप दिवस टिकलं आणि त्यामुळे दुसऱ्यांनाही चांगले चवीचे पदार्थ मिळाले, तसेच दुसऱ्यांना विविध म्हणजे घटक पुरवणारे पदार्थ मिळाले. आणि अशा सगळ्या गोष्टी या दिदीदादांनी आम्हाला सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण आजकाल पर्यावरण संवर्धनाची कोणालाच गरज वाटत नाही, परंतु ह्यांना वाटली आणि ह्यांनी आम्हाला सांगितलं, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुझं पण खूप छान. माझं नाव
ठिकाणी जो आपण कार्यक्रम ठेवला IEEEचा तो अतिशय छान प्रकारे तुम्ही या ठिकाणी मुलांना जे गायडन्स केलेलं आहे त्यामध्ये मुलांना नक्कीच इन फ्युचरमध्ये काहीतरी चांगलं भविष्य घडवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल असं मला तरी वाटतं. आणि तुमचं जे मार्शल आर्टचं जे तुम्ही थोडंसं मुलांना केलं तुमचं जे थोडंसं प्रात्यक्षिक जे दाखवलं तुम्ही त्यासुद्धा मुलांना अतिशय विशेष करून मुलींसाठी आजच्या काळामध्ये जी गरज आहे की नाही ते अतिशय महत्त्वपूर्ण असं त्यांना मार्गदर्शन देणारं आहे आणि त्याचाही फायदा मुलींना तसेच मुलांना आणि तुमच्या एक चांगलं तुम्ही एक ॲज अ गाईड म्हणून तुम्ही ते काम करू शकता आणि त्याच्यासाठी मला आमच्या या संकुलाकडून वाटचालीच्या शुभेच्छा राहील. तेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आमच्या मुलांना गायडन्स करण्यासाठी आवश्यक आहे अशी मी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या टीमचे धन्यवाद. नमस्कार. आज मराठवाडा मित्रमंडळ त्याच्या विद्यामंदिर काळवडी पोलीस 17 या विद्यालयामध्ये मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MMIT लोहगाव या ठिकाणातून स्टुडंट्स आमच्या विद्यालयामध्ये ट्रेनिंग सेशन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते. सदर विद्यार्थ्यांनी इयत्ता 8वी 9वी आणि 10वी अशा तिन्ही वर्गासाठी 3 वेगवेगळे सेशन्स घेऊन त्या विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजी फॉर ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग या संदर्भात अगदी छान प्रकारे माहिती दिली. त्याचबरोबर सध्या ॲग्रिकल्चरमध्ये रोबोटिक्सचा वापर कसा केला जातो आणि त्यामध्ये कशा प्रकारे आधुनिक टेक्नॉलॉजीचा यूज करून शेती फार्मिंग केली जाते. दुसरी गोष्ट आणखीन यामध्ये विद्यार्थ्यांना सेशन घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे सेशन घेत असताना त्यामध्ये त्यांनी क्वेश्चन आन्सरिंग सेशन घेतलं. त्यामध्ये मुलांनी खूप चांगल्या प्रकारे पार्टिसिपेशन केलं आणि विशेषतः जे MMITचे स्टुडंट होते त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन दिलं, ट्रेनिंग दिलं विद्यार्थ्यांना. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या नॉलेजमध्ये भर पडली. आणि शेवटचं सेशन जे होतं त्यामध्ये विशेष म्हणजे सेल्फ डिफेन्स मुलींच्या बाबतीत जे गरज आधुनिक या युगामध्ये आजची आपण पाहतोय जी गरजेची गोष्ट आहे त्या संदर्भात तो डेमॉन्स्ट्रेशन घेऊन त्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचं त्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मुलेही तेवढे खूप आनंदी होते की आजच्या काळामध्ये ज्या गोष्टीची आपल्याला खूप गरज आहे त्या गोष्टीचं ट्रेनिंग सेशन दिलं त्याबद्दल मुलेही खूप आनंदी आहेत. खरंच अशा प्रकारचे ट्रेनिंग सेशन आमच्या विद्यालयामध्ये वारंवार आपण घ्यावे अशी मी या मुलाखतीतून आपल्याला मी विनंती करतो. आणि तुमच्या सेशनमुळे आमच्या मुलांमध्ये एक धाडस निर्माण झालेले की आपण या समाजामध्ये कसं वावरायचं. आधीची टीम उपस्थित होती 10वीचं जे ट्रेनिंग सेशन झालं त्या टीमनं अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन दिलं, ट्रेनिंग सेशन दिलं. त्याबद्दल त्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्या टीमनी परत माझ्या शाळेत यावी अशी त्यांना मी विनंती. दुसरी गोष्ट आता आपण ज्यावेळेस 10वी 12वी संपल्यानंतर आपण कुठल्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे या संदर्भाचंही त्यांना थोडंसं ज्ञान या ठिकाणी प्राप्त झालं. त्यामुळे ते विद्यार्थी स्वतः सेल्फ डिसिजन द्यायला तयार झाले. ह्या गोष्टीमुळे आम्हाला तुमचं सेशन खूप चांगल्या प्रकारचं आवडले. निश्चितच आम्ही परत तुम्हाला या सेशनसाठी परत आम्ही कॉल करून तुम्ही याल अशा अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी काजल उदय जाधव श्री एकनाथराव फिसे इंग्लिश मीडियम स्कूलमधून आज इथे MIIT कॉलेजमधून जे मुलं आले त्यांनी खूप छान इन्फॉर्मेशन मुलांना दिली रिगार्डिंग ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीज देन मार्शल आर्ट दॅट इज व्हेरी नीडफुल टू गर्ल्स स्पेशली देर इज अ डिफरंट टाईप ऑफ फार्मिंग इक्विपमेंट्स so that is very helpful to us and helpful to students. Thank you so much. Yes, I really appreciate the Adesh and his team for such a nice work. Thank you so much. मैं अंजलि धारस्कर प्रिंसिपल ऑफ एकनाथराव फिसे इंग्लिश मीडियम स्कूल. हमारे यहाँ पे यूरेका बाय IEEE MMIT लोहगांव के कॉलेज के कुछ स्टूडेंट ने बहुत अच्छा एक सेशन लिया है मॉडर्न टेक्नोलॉजी के ऊपर. उनके टेक्नोलॉजी का टॉपिक का नाम था एग्रीकल्चर एंड फूड प्रोसेसिंग एंड अनदर सब्जेक्ट था वुमेन एम्पावरमेंट.
सो इन लोगों ने बहुत अच्छे से इफेक्टिव सेशन हमारे बच्चों को सिखाया है, बहुत अच्छी अच्छी बातें उसमें से इंफॉर्मेशन जो है हमारे बच्चों को मिली है। थैंक यू सो मच फॉर ऑल ऑफ यू। द टीम लीडर आदेश सोनवणे, स्पेशली थँक्स टू युअर वर्कआउट। धन्यवाद। पहिल्यांदा आपण MMIT संस्थेकडनं आलेला आहात. तुमचं सर्वांचं EBS इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी येऊन 2-3 विषय आमच्या मुलांत शेअर केले. मुलांच्या बरोबर शेअर करत असताना जे काय त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षित होतं त्याचा आमच्या मुलांनी पुरेपूर उपयोग करून तुम्हालाही त्याचा फीडबॅक दिला गेलेला आहे. त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये ॲग्रिकल्चर पण एक पॉईंट आहे. ॲग्रिकल्चरचा विषय जो आहे तुमचा, तर पारंपरिक पद्धतीने आपण ॲग्रिकल्चर करत होतो, त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं प्रोडक्शन उत्पादन निघत नव्हतं आणि म्हणून आपण टेक्निकलचा वापर केला आणि टेक्निकलचा वापर केल्यानंतर आपलं अन्नधान्य असतील, बाकीचं सगळं काय जे असते त्याच्यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे आणि ते आपण मार्केटमध्ये आणतो. मग हे मार्केटमध्ये आणण्याच्या अगोदर त्या आपल्याला आयडिया माहिती असल्या पाहिजे, कोणत्या सीझनला कोणती पिकं येत असतात याची कल्पना देण्यासाठी स्मार्टफोनचा वापर आपले शेतकरी किंवा माहितीगार मंडळी करू लागलेले आहे आणि त्याच्यामुळं आपल्या पिकांमध्ये उत्पादनामध्ये भरपूर वाढ झालेली दिसून असते. आणि मग त्यामध्ये अनेक संशोधन केले गेले आहे. त्या संशोधनाच्या माध्यमातून वरती फळ प्रक्रिया वगैरे केली जाते. त्याच्यामधून तुम्हाला त्या मुलांना रोजगार पण उपलब्ध होतो आणि प्रोडक्शन चांगलं उत्पादनही होत असतं, बाहेरही ते पाठवलं जात असतं. अशा माध्यमातून मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी शिकवलं, त्याचा फायदा निश्चित आमच्या याकडे मिळतो. आणि आम्हालाही वाटते आमची जेवणाची वेळ झालेली आहे तरी सुद्धा आम्हाला वाटतंय अजून तुमचं कंटिन्यू चालावं. आणि तुम्ही विशेष म्हणजे तुमची गाडी गेली, त्या गाडीसाठी तुम्हाला जायचं होतं तरी सुद्धा आम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही पुन्हा दाखवाल. खूप चांगली गोष्ट आहे आणि तुझ्यासारख्या मुलाकडे ह्या गोष्टी आहेत. मला वाटतं मी जर तुझ्या व्हायचं असतं ना तुझ्याकडे नक्की शिकून घेतलं असतं. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि आमच्या मुलांना खूप आवडलं. आणि ते फोटोग्राफरचं नाव काय? रोहन झुंझुनकर. त्यांना पण आवडलं, त्यांना उत्साह वाटला आणि आतमध्ये त्यांनी पार्टिसिपेट करायला मला खूप छान, मस्त. ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की. ये तस्वीर है जादू के लम्हों की, मेरे दिल के सभी कतरों की. मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की कलिया है, यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल. मेरे दिन है और रतिया है, सुकून वाली ये निंदिया है, यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल. और